नमस्कार मित्रांनो, आमच्याकडेची होळी कशी करतात मी दाखवत आहे. अशा प्रकारे करतात होळी. अगरबत्ती लावली आणि दिवा पण लावलेला आहे मी. आणि आमच्या घरापाशीच आहे होळी. अगोदर पूर्ण पाणी टाकलेलं आहे खाली, नंतर लाकडं आहे ना ते रचवलेले आहे. आमच्या कॉलनीमधलेच आहे. आणि असं पाणी टाकतात पूर्ण भोवतालून. अशा प्रकारे नंतर पूजा करतात पाणी टाकून हळदी कुंकवाने. आणि गवऱ्या असतात बघा शेणाच्या, त्या गवऱ्या ठेवत आहे मी. आणि हे हार आहे. आणि नारळ पण लावतात. मी अगोदर गेली ना, म्हणून अगोदर लावून दिला मी नारळ. तुमच्याकडे कशा पद्धतीने चांगले करतात सांगा मला. आणि गवऱ्या पण टाकतात आणि गवऱ्याच्या पण चाकोल्या पण करत होतो आपण पहिल्यांदा. आता नाही आहे, सध्या कमी झालेलं आहे. दिवा लावला, अगरबत्ती, धूपबत्ती आणि साखरेची माळ टाकलेली आहे मी. हळदी कुंकू, अक्षत, फूल, गुलाल. अशा प्रकारे आमच्याकडे करतात. तिथं बसून नाही राहिलं होतं म्हणून मी थोडं आतमध्ये लावलं. नंतर आरती केली. तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात नक्की कमेंट्समध्ये सांगा मला. आणि कापराची आरती, कापूर टाकला मी. अशा प्रकारे आमच्याकडे करतात पूजा. कापूर आरती झालेली आहे. अशा प्रकारे असते. आणि आलेले आहे कॉलनीचे सर्व काही जण उपस्थित आहेत आणि पूजा करून राहिले. आमच्याकडे मुहूर्ताप्रमाणे 8:15चा मुहूर्त होता, त्या मुहूर्तालाच होळी पेटवली आणि पूजा करून राहिले. काही जण कोणी पाणी टाकून राहिले तर कोणी फिरून राहिले. सर्वजण येतात आणि हसी खुशीनं हा सण आहे ते साजरा करतात. सर्वजण आलेले आहेत. ताई त्या पण पूजा करतात. लहान मोठे सर्वजण असतात. आणि हे व्रत बांधलेलं आहे बघा, साखरेची माळ, ते खाली पडेपर्यंत असतात तिथे. आणि ती खाली पडल्यानंतर सर्वजण प्रसादाच्या रूपामध्ये खातात. सगळीकडे पेटवावं म्हणूनच आहे ना पेपर लावून राहिलेले आतमधून. छान व्यवस्था करतात. आणि छान प्रकारे सण साजरा करतात आमच्याकडे एकत्रित होऊन. हसी खुशीने, उल्हासाने. अशा वेळेसच आपण सर्वजण एकत्र येतात ना. छान करतात, एकदम छान करतात. आमच्या कॉलनीचे प्रेसिडेंट आहे हे सर. अशा प्रकारे होळी पेटवलेली आहे. आणि थोडे बाजूला गेलेले आहेत
मंडळी न जाणं अंगावर वगैरे काही येईल म्हणून थोडे बाजूला गेलेले आहेत ताई. खूप छान करतात. आणि दुसऱ्या दिवशी पण 12 वाजेपर्यंतच खेळतात रंग, नंतर बंद करतात. आणि आपण होळी पेटवल्याच्या सकाळी असते ना, तेव्हा आपण गरम पाणी करून पण आणतात आम्ही आणि तिचा अंगारा पण आणतो आम्ही आणि खोबरं पण तिथून भाजून आणतो आम्ही. अशा प्रकारे आमच्याकडची होळी साजरी केली यावर्षी आम्ही. आवडल्यास नक्की कमेंट्स करा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.